नमस्कार मित्रांनो, चला आज आपण जाणून घेणार आहोत पुढील आठवड्यातील साप्ताहिक भविष्य. म्हणजेच काय तर 16 मार्च ते 22 मार्चपर्यंतचं साप्ताहिक भविष्य आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कोणाच्या राशीमध्ये काय काय लिहिलेले आहेत ते. चला, पहिली जी रास आहे आपली ती नेहमीप्रमाणेच मेष रास. या आठवड्यात कार्यक्षेत्रात कामाचा ताण वाढेल, स्पर्धकांची संख्या वाढेल, त्यामुळे सावधगिरी बाळगा. भावनांच्या आहारी न जाता योग्य निर्णय घ्या. नवीन परिचयांवरती विश्वास ठेवताना थोडी काळजी घ्यावी लागेल. 2 नंबरची रास म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीला वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. धनलाभाचा योग आहे. कलाकार, विशेषतः गायक, वक्ते यांना खूप सुंदर यश मिळण्याचा योग या आठवड्यात दिसत आहे. प्रवासामध्ये मात्र थोडी सावधगिरीही बाळगावी लागेल. पुढची रास तिसरी म्हणजे कोणती तर मिथुन रास. आत्मविश्वास वाढेल, भावंडांशी संपर्क होईल, कार्यक्षेत्रात सुयश मिळेल, प्रवासाचे योग संभवतात, धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. पुढची रास म्हणजे कर्क. सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल, भावंडांशी संपर्क होईल, तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल, कला कौशल्यांना प्राधान्य द्या. पुढची रास सिंह. सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबियांबरोबर तुम्ही वेळ घालवाल. धनलाभाचे योग देखील आहेत. कलाकारांना, विशेषतः गायक, वक्ते, रेडिओ जॉकी अशांना म्हणजे संभाषणाशी संबंधित कार्यक्षेत्रामध्ये त्यांना विशेष यश मिळू शकतं. पुढची रास म्हणजे कन्या. सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढेल, भावंडांशी संपर्क होईल, तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळेल, कला कौशल्यांना वाव द्या. तुळ रास. सप्ताहाच्या सुरुवातीस लाभदायक ग्रहमान आहे. आत्मविश्वास वाढणार आहे, भावंडांशी संपर्क होईल, तुमच्या कार्यक्षेत्रात सुयश मिळण्याचे योग आहे. पुढची रास म्हणजे वृश्चिक. सप्ताहाच्या सुरुवातीला लाभदायक ग्रहमान आहे. आत्मविश्वासात वाढ होईल, भावंडांशी संपर्क होईल, तुमच्या कार्यक्षेत्रात यश संपादन कराल, कला कौशल्यांना वाव मिळेल. पुढची रास म्हणजे धनु. साप्ताहिक राशीफलानुसार या आठवड्यात धनु राशीच्या व्यक्तींना आर्थिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून चांगले परिणाम मिळतील. नवीन संधी चालून येतील, त्या संधीचा तुम्ही फायदा करून घ्यावा. कौटुंबिक सुखद जीवन हे या आठवड्यामध्ये तुम्ही अनुभवाल. पुढची रास म्हणजे मकर. साप्ताहिक राशीफलानुसार मकर राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी व्हाल, आर्थिक स्थितीही सुधारेल. पुढची रास म्हणजे कुंभ. साप्ताहिक राशीफलानुसार कुंभ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन ज्ञान मिळवण्याची संधी उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल आहे. आर्थिक लाभ देखील होण्याची शक्यता आहे. पुढची रास म्हणजे मीन. साप्ताहिक राशीफलानुसार मीन राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीसाठी वेळ खूप अनुकूल आहे. कौटुंबिक जीवन हे सुखद असेल. कृपया लक्षात घ्या की ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे राशी भविष्य हे सर्वसामान्य मार्गदर्शन आहे. त्याबद्दल प्रत्येक व्यक्तीचे हे ही नक्षत्रानुसार, चरणानुसार राशी भविष्य हे बदलत असते. परंतु हे एक आठवडा व्यतीत करण्यासाठीचं एक मार्गदर्शन केलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मित्रांनो, तुम्हाला जर तुमची स्वतःची कुंडली बनवण्याची उत्सुकता असेल किंवा आपल्या जन्मकुंडलीत काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर कृपया मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकते. कृष्णमूर्ती हसबे या ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिका ही तुमची, कुंडली ही तुमची काढली जाईल. त्यामध्ये बरेच तुम्हाला मार्गदर्शन
मिळू शकेल. त्याचप्रमाणे काही साधना, उपाययोजना, समस्यांवरील उपाययोजना देखील तुम्हाला मी सांगेन. मित्रांनो, तुम्ही मला तुमचा नंबर हा कमेंटमध्ये शेअर करू शकतात. त्यानुसार मी तुम्हाला संपर्क देखील करेन. कमेंटमध्ये तुम्ही कळवा की तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.